राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी नामदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा ते नाराज आहेतच असं सांगितलं. नागपूरमध्ये झालेल्या चर्चेवेळी आमदार जयंत पाटील यांनी माझं मन कशात लागत नाही असं आपल्याला सांगितलं होतं असं माध्यमांना सांगत नामदार मुश्रीफ यांनी सत्तेत नसताना पक्ष टिकवणं फार अवघड असतं याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यांचं मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावं लागेल असा चिमटा काढला. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष ही सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. मन लागत नाही, मन परिवर्तन होणार का मग? आता ते त्यांना विचारलं बरं ना. शक्तीपीठ महामार्गाबाबत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नामदार मुश्रीफ यांनी खासदार राऊत यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर मी शेतकऱ्यांसोबत आहे, मात्र शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊतना असेल तर त्यांनी पुराव्यानुसार जाहीर करावी. परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेलेली आहे. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा. म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. कागल शहरातील शाहू हॉल संदर्भातील वादावर बोलताना नामदार मुश्रीफ यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका केली आहे. शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात आहे. अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते विक्रमजी राजे असताना सुद्धा कार्यक्रम घेतले होते. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिलेली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. आणि मी त्यांना विनंती केली होती की बा या विकास यात सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम नाही. शेवटी जनतेचं हित हे आपण काम जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्षच घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. मंत्री नितेश राणे सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करत असल्यानं त्यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतलाय. आपण सुद्धा नामदार राणे यांना भेटून याबाबत कल्पना देणार असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.